नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायली आणि अर्जुन यांनी आपापल्या ड्युटी आता एक्सचेंज केलेल्या असतात. अर्जुनची ऑफिसची कामं, बाहेरची कामं सायली बघत असते आणि सायली किचन सांभाळते, घर सांभाळते. हे सगळं काही दिवस अर्जुन बघत असतो. म्हणजे दोघेही संसारामध्ये तितकेच महत्त्वाचे असतात. बाई घर सांभाळते म्हणूनच पुरुष बाहेर जाऊन बाहेरची कामं करून तो इथे पैसे कमावून घरामध्ये आणू शकतो. त्यामुळे कुणाचं इथे काम कमी आहे आणि कुणाचं काम जास्त आहे असा भेदभाव त्याच्यामध्ये केला नाही पाहिजे, असं अर्जुन सायलीने आपल्याला दाखवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, दोघेही त्या त्या कामामध्ये आता खूपच जास्त पारंगत असतात. पण जेव्हा ड्युटीज एक्सचेंज केल्या जातात तेव्हा त्या दोघांनाही कळतं की इथे सायलीचं काम खूपच जास्त हार्ड आहे आणि इथे सायलीला समजतं की अर्जुनचं कामसुद्धा खूप जास्त हार्ड आहे. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की घर सांभाळणं कठीण आणि बाहेरची कामं सोपी. तर अर्जुनसुद्धा असं म्हणू शकत नाही की बाहेरची कामं कठीण आणि घर सांभाळणं सोपं. कारण दोघांचीसुद्धा त्या त्या वेळेला दमछाक ही सारखीच होत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली आपल्याला हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात की दोघेही तेवढेच समान आहेत आणि दोघांची कामं तेवढीच महत्त्वाची आहेत. तर इथे सायली आणि अर्जुन यांची ॲनिव्हर्सरी आलेली असते. त्या निमित्ताने सगळे सुभेदार, किल्लेदार एकत्र येऊन छान डेकोरेशन करत असतात त्यांना सरप्राईज देण्यासाठी. आपल्यासाठी आपल्या घरातले लोक इतकी मेहनत घेत आहेत हे बघून अर्जुन सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि तेव्हा चैतन्यसुद्धा मदतीसाठी आलेला असतो. अर्जुन सायली एकमेकांकडे बघण्यामध्ये पूर्णपणे आता गुंतलेले असतात. दोघांनाही आठवत असतं की सायली किती काम करते. तेव्हा इथे सायलीला आठवत असतं की अर्जुन बाहेर जाऊन किती मोठ्या मोठ्या रिस्क घेतो, किती कामं करतो. तेव्हा इथे दोघेही एकमेकांकडे कौतुकाने बघत असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, बघा बघा, आपण यांच्यासाठी इतकी तयारी करतोय आणि ते दोघेजण मस्तपैकी एकमेकांकडे बघण्यामध्ये बिझी झालेले आहेत. तेव्हा सगळेजण म्हणतात की आता तिथेच बघत उभे राहणार आहात की खालीसुद्धा येणार आहात. तेव्हा अर्जुन सायलीसाठी छान असा केक तयार करण्यात आलेला असतो. त्याच्यावरती अस्मिताने स्वतःच्या हाताने अर्जुन आणि सायली अशी नावं लिहिलेली असतात. हॅपी ॲनिव्हर्सरीचा टॅग लावण्यात आलेला असतो. सगळेजण त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. त्यांच्यावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. सगळेजण मिळून त्यांना खूपच स्पेशल फील करून देतात. घरातले ते सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व असल्यामुळे सगळेजण त्यांचं भरभरून कौतुक करत असतात. तेव्हा सायली अर्जुन सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणतात. तेव्हा दोघांनाही आठवत असतं की ते दोघेजण कसे भेटले होते आणि त्याचबरोबर लग्नालाही 2-3 वर्ष कशी झाली, कसे आम्ही दिवस काढले. आधी दोघेजण एकमेकांपासून लांब पडायचे आणि आता ते दोघेजण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. या सगळ्या गोष्टी त्यांना आता आठवत असतात. तेव्हा कल्पना म्हणते, चला आता केक कट करा, आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा अर्जुन सायली इथे केक कट करण्याच्या आधी अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, आपल्या लग्नाला ही 3-4 वर्ष कशी झाली, कशी गेली खरंच काही कळली नाही. तुझी कंपनी मला खूपच जास्त आवडली. लग्न न करणारा मी तुझ्याबरोबर लग्न केलं आणि मी कधी तुझा झालो माझं मलाच कळलं नाही. मला असं वाटलं होतं की प्रेम, लग्न या गोष्टी माझ्यासाठी नाही आहेत. पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा याच गोष्टी एखाद्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाच्या होऊन जातात हे तुला भेटल्यानंतर, तुझ्याबरोबर राहिल्यानंतर मला कळलं. तेव्हा सायलीसुद्धा तेच म्हणते की मी मधुभाऊंसाठी तुमच्या आयुष्यामध्ये आले, पण कधी मी तुमची होऊन गेले माझं मलाच कळलं नाही. तुमचा हा इतकाच चांगला स्वभाव माझ्या मनाला कधी भावला हे माझं मलाच कळलं नाही आणि त्यानंतर मी तुमच्या प्रेमात पडले आणि मी तुमचीच होऊन गेले. मधुभाऊंसाठी, माझ्या वडिलांसाठी तुम्ही जे काही केलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. तुमच्यासारखा जोडीदार मला मिळाला, मी माझं भाग्य समजते. दोघेजण एकमेकांचं कौतुक करतात आणि एकमेकांबरोबर आयुष्यभर असंच राहायचं. 7 जन्मासाठी आपण दोघेजण एकत्र आलो आहोत, असं सायली म्हणत दोघेजण सोबत केक कट करतात. केक कट केल्यानंतर एकमेकांना भरवतात. घरातले सगळे लोक त्यांना भरवतात. सायली अर्जुन सगळ्यांचं तोंड गोड करतात आणि अशा रीतीने अर्जुन सायलीने ॲनिव्हर्सरीचा केक कट केलेला असतो. त्यानंतर अर्जुनने सायलीसाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं असतं आणि सायलीने सुद्धा अर्जुनसाठी गिफ्ट आणलेलं असतं. दोघेसुद्धा एकमेकांना छान छान असं गिफ्ट देतात आणि तो दिवस सेलिब्रेट करतात. तेव्हा
सायली अर्जुन दोघेजणं खूप खुश असतात, पण त्यांचं हे आनंदी असणं प्रियाला आता खुपायला लागलेलं असतं. ती म्हणत असते, अरे वा, म्हणजे इथे माझ्या डोक्याला ताप देऊन हे दोघेजणं छान आनंदामध्ये ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतायत का? तेव्हा प्रिया त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतच असते. तेव्हा इथे सायलीला तिच्यावरती आता संशय आलेला असतो. काल दरवाजा उघडा ठेवण्यामागे इथे प्रियाचाच हात आहे हे सायलीला आता समजलेलं असतं. त्यामुळे सायली तिला ठणकावून सांगते, काल दरवाजा कसा उघडा राहिला ते मलासुद्धा कळलं नाही आहे. मला तुझ्यावरती संशय आहे प्रिया. आत्तापर्यंत तू जी काही कारस्थानं केली आहेस ना, ते आम्ही विसरलेलो नाही. आज जर दरवाजा उघडा राहिला आणि अस्मिताताईंना काही झालं ना, तर पहिला तुझ्यावरती संशय घेतला जाईल. तेव्हा इथे लगेचच प्रियाला राग येतो. त्यानंतर सायली म्हणत असते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर अस्मिताताई आजपासून एकट्या रूममध्ये राहणार नाही. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिताबरोबर मी राहणार आहे आणि तेव्हा इथे अस्मिताची आता व्यवस्थित काळजी घेतली जाईल असं सांगण्यात आलेलं असतं. अर्जुनने CCTV कॅमेरा तर लावलेलाच असतो, पण आता इथे दरवाजा फक्त आतून कडी लावली जाणार नाही, तर सायली म्हणते की दरवाजाला आतून लॉक केलं जाईल, म्हणजे कोणी बाहेर जाऊ शकणार नाही आणि कोणी आतमध्ये येऊ शकणार नाही आणि त्याची चावी ही माझ्याकडे असणार आहे. तेव्हा शेवटाला जर दरवाजा इथे बंद केला ना, तर चावी माझ्याकडे राहणार. जो कोणी रात्री उशिरा घरी येईल त्यावेळेला मला फोन करायचा, मी खाली येऊन दरवाजा उघडेन असं सुद्धा सायलीने सांगितलेलं असतं. कारण अश्विन डॉक्टर असल्यामुळे तो कधीही रात्री बेरात्री घरी येऊ शकतो ना. तेव्हा सायलीने ती जबाबदारीसुद्धा स्वतः स्वीकारलेली असते. तर अशा रीतीने अस्मिताची काळजी घेतली जाणार असते. तेव्हा सायली अर्जुन दोघेजणं छान आनंदाने रात्री 12 वाजता केक कट करतात. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा छान असं सेलिब्रेशन ठेवलेलं असतं. सायली सकाळी लवकर उठते आणि इथे सगळ्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवते. सगळ्यांना जे जे आवडतं ना, ते सगळं बनवलेलं असतं. अर्जुनच्या, अस्मिताच्या, प्रताप काका, अश्विन, कल्पना, विमलताई सकट इथे सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले गेलेले असतात. प्रतिमा आणि रविराज काकासुद्धा आलेले असतात. त्यांच्यासुद्धा आवडीचे पदार्थ बनवलेले असतात. तेव्हा सगळेजण सायलीचं कौतुक करतात. सकाळ सकाळ उठून प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ तिने बनवलेला आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मला इतकं छान सरप्राईज दिलंत, मग माझं पण कर्तव्य आहे ना तुम्हाला आनंदी ठेवण्याचं. तेव्हा सगळ्यांना सायलीच्या या वागण्याचं भरभरून कौतुक वाटतं. तेव्हा ॲनिव्हर्सरी रात्री तर सेलिब्रेट केलेली असते, पण संध्याकाळीसुद्धा छान असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो. सगळेजण एकत्र बसून तो दिवस सेलिब्रेट करणार असतात. छान इथे अंताक्षरी वगैरे सगळे खेळणार असतात. तेव्हा इथे अर्जुनने आता सायलीला सरप्राईज देण्याचा एक निर्णय घेतलेला असतो. तिच्यासाठी त्याने छान अशी साडी गिफ्ट केलेली असते. ती साडी ती नेसणार असते आणि त्याच्यावरती अर्जुन तसाच आता मॅचिंग असा कुर्ता घालणार असतो. तेव्हा अर्जुन सायलीला उचलून घेऊन आता तिथपर्यंत येणार असतो जिथे संपूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा सायली अर्जुन दोघेही छान आता तयार होतात. त्यानंतर एकमेकांचं कौतुकही करतात. सायली खूप सुंदर दिसत असते. तिच्या दिसण्याचं कौतुक इथे अर्जुन करतो आणि सायलीसुद्धा अर्जुनला खूप छान दिसत आहे अशी कॉम्प्लिमेंट करते. त्यानंतर सगळेजण इथे अर्जुन सायलीची वाट बघत असतात. तेव्हा अर्जुन सायली दोघेजणं तयार होऊन खाली आलेले असतात. तिथे अर्जुनने एक तराजू आता मांडलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की बायको, हे बघ, हा तराजू कशासाठी आहे? तर हा तराजू समानतासुद्धा दाखवतो. तर कशी काय? तर सायली अर्जुन सगळ्यांना आता सांगण्याचा प्रयत्न करत असतात. एका तराजूमध्ये फाईल ठेवण्यात आलेले असतात आणि दुसऱ्या तराजूमध्ये कुकर आणि इथे लायटर, काही टोपं वगैरे ठेवण्यात येतात. तेव्हा अर्जुन आणि सायली आता त्याच्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, एक संदेश देत असतात की जर मी बाहेर जाऊन काम करतो आणि ते काम खूप कठीण आहे, तर तराजूमध्ये इतक्या फाईल आहेत ते दाखवलं जातं. पण त्याच बाजूला जर आता घरामध्ये घर सांभाळणारी स्त्री नसेल, तर मी ऑफिस सांभाळून घरातली कामं कशी काय मॅनेज करू शकतो? घरातली स्त्री घर जेव्हा व्यवस्थित मॅनेज करते, आपण जेव्हा बाहेरून कष्ट करून घरी येतो, तेव्हा घरी आल्यानंतर आपल्याला इथे घर एकदम स्वच्छ आणि क्लीन हवं असतं. ते आपल्या घरातल्या गृहिणीमुळे आपल्याला दिसतं. त्यानंतर हातामध्ये आयता गरम गरम चहा किंवा कॉफी येते. हातामध्ये आयता ब्रेकफास्ट येतो. लंच, डिनर या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवरती मिळत असतात. धुतलेले कपडे, त्याचबरोबर इथे सुखाची झोप, ह्या आपल्याला घरातल्या गृहिणीमुळे मिळत असते. तेव्हा आपण त्या कामांची सुद्धा किंमत केली पाहिजे.
आता हल्ली काही दिवस मी घरातली कामं करत होतो, तेव्हा एका वेळेला स्वयंपाक करणं, कुणी काही मागितलं तर ते देणं, दूधवाला आला तर दूध घेणं, पेपर घेणं आणि त्याचबरोबर प्रत्येकाचं दर महिन्याला पेमेंट करणं, या सगळ्या गोष्टी करणं हे मल्टीटास्किंग आहे आणि ते प्रत्येकाला जमतं असं नाही. पण घरातली प्रत्येक स्त्री म्हणजे माझ्याच घरातली नाही, तर आपल्या इथे समाजामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्या व्यवस्थितरित्या आपलं घर सांभाळत असतात आणि ते घर सांभाळत असतात म्हणून घरातले पुरुष बाहेर जाऊन कष्ट करून येतात, असं अर्जुन त्याच्यामधून सांगत असतो. तेव्हा संसारामध्ये तराजूसारखे दोन्ही इथे बाजू आपल्याला बॅलन्स करायच्या असतात आणि ते घरातली स्त्री आणि पुरुष दोघेही जर समान करत असतील तर इथे लेवल ही समानच झालेली असते. तेव्हा कुणीही खूप मोठा किंवा कुणीतरी खूप कमी आहे असं एकमेकांना कमीपणा देणं हे अत्यंत चुकीचं आहे. दोघांनी एकमेकींचा आदर केला पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे. प्रत्येकाचं काम तेवढंच कठीण आहे म्हणून प्रत्येकाला समान इज्जत दिली पाहिजे, असं इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर अर्जुन इथे सायलीच्या कामाला सॅल्यूट करतो आणि सायलीसुद्धा अर्जुनचं काम किती कठीण आहे म्हणून त्याला इथे सॅल्यूट करते. त्यानंतर दोघेही एकत्र येतात. अर्जुन म्हणतो, बायको आजचा दिवस आपला आहे आणि तो तुला हवा तसा सेलिब्रेट करायचा. तिला इथे इडली खूप आवडते. अर्जुनने तिच्यासाठी इडली आणि चटणीसुद्धा आणलेली असते. तेव्हा इथे आणलेली असते म्हणजे अर्जुनने स्वतःच्या हाताने बनवलेली असते आणि तिला स्वतःच्या हाताने भरवलेली असते. तेव्हा अर्जुन सायलीला उचलतो आणि त्यानंतर तो आता ज्या ठिकाणी केक ठेवण्यात आलेला असतो तिथपर्यंत घेऊन येतो. तेव्हा आता उचलून घेतल्यानंतर सायलीचे पाय इथे प्रतिमा बघते. सायलीचे पाय प्रतिमाने बघितल्यानंतर तिच्या तळपायावरती असलेलं तुळशीपत्र प्रतिमाला दिसलेलं असतं आणि ते तुळशीपत्र प्रतिमा सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. आधी ती काहीच बोलत नाही. त्यानंतर अर्जुन सायली दोघेजणं केक कट करतात. पुन्हा ते एकमेकांना भरवतात. छान इथे जेवणाचा आता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असतो. सगळेजण एकत्र आलेले असतात. प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ सगळेजण एन्जॉय करतात आणि तेव्हा इथे आता अर्जुन सायली एकमेकांना घास भरवतात. त्यानंतर इथे प्रतिमा म्हणत असते की मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं का, सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा सायली म्हणते, काय झालं, तुम्हाला कुणाला माहिती नव्हतं का? ती माझ्या तळपायावरती असलेली जी जन्मखूण आहे ती तुळशीपत्राची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच बायको? तेव्हा सायली म्हणते, आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही माझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे ते? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मी तर आत्तापर्यंत नाही बघितली. मी सकाळी उठायच्या आधी बायको तू उठलेली असतेस आणि मी झोपल्यानंतर तू झोपत असतेस. मी कधी बघणार आहे तुझ्या तळपायावरची तुळशीपत्राची खूण? तेव्हा सायली म्हणते, ही जन्मखूण आहे, ती लहानपणापासूनच आहे. तेव्हा इथे सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. सायलीच्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आणि तन्वीच्या सुद्धा, हे कसं शक्य आहे? तेव्हा अर्जुनला क्लिक होतं की तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नव्हतीच, ती नंतर करण्यात आली आहे. आणि जर सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण ही जर जन्मापासून आहे तर मग खरी तन्वी सायली तर नाही आहे ना, असा प्रश्न अर्जुनच्या मनात आलेला असतो आणि तोच प्रश्न घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आलेला असतो. तर इथे घरातले सगळेजण म्हणत असतात की लहानपणीची तन्वी जर मोठी झाली असती तर ती लहानपणीचे स्वभाव घेऊनच मोठी झाली असती, ती सायलीसारखी झाली असती. आणि ही तन्वी म्हणजे जी प्रिया आहे ती आमची तन्वी वाटतच नाही, कारण लहानपणीची तन्वी तशी नव्हतीच. त्यामुळे इथे सायली म्हणत असते की जर तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण लहानपणापासून आहे आणि ती माझ्यासुद्धा तळपायावरती आहे, तर प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण कधीच नव्हती. सायली सगळ्यांना आठवण करून देते. मग तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आलीच कुठून? तन्वीच्या तळपायावरची खूण बघितल्यानंतरच तुम्ही हे सगळ्यांनी मान्य केलं की ती तन्वी आहे म्हणून. पण तशी तर माझ्या तळपायावरती सुद्धा आहे ना. मग प्रियाच्या तळपायावरती त्यावेळेला आश्रमामध्ये असताना कधीच तुळशीपत्राची खूण नव्हती. तेव्हा सगळेजण आता त्या गोष्टीचा विचार करत असतात. जर हे सत्य आहे तर मग खरी तन्वी ही सायली असू शकते, प्रिया नाही. तेव्हा सायली म्हणते, काही हरकत नाही, आता या गोष्टीचा सुगावा मी लावणार. तन्वीच्या तळपायावरती जर तुळशीपत्राची खूण नव्हती तर मग ती आली कुठून? मग याचा अर्थ ती खरी तन्वी असूच शकत नाही. मग खरी तन्वी नेमकी कोण आहे हे मी शोधून काढणार. प्रिया खरं बोले की खोटं याचा शोध मी घेणार, असं इथे आता सायलीने ठरवलेलं असतं.
आणि ती आता लवकरात लवकर खऱ्या तन्वीचा शोध घेणार आहे आणि खोटी तन्वी कोण आणि खरी तन्वी कोण हे सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबियांच्या समोर आणून देणार आहे हे मात्र नक्की.